सोबत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणी जोडले गेले आहेत थेट. दरम्यान आपण त्यांच्याशी संवाद साधूयात आजच्या या लॉकडाऊनच्या निर्णयासंदर्भात. तर पृथ्वीराजजी, आपण पाहतोय आता उद्या सरकारनं लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. दरम्यान अनेक दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या वाढते, मृतांची संख्या सुद्धा वाढते. तुम्ही काही दिवसांपूर्वी या लॉकडाऊनला विरोध केला होता, तर आता हा लॉकडाऊन जाहीर करण्यासाठी थोडासा उशीर झाला का, या संदर्भात काय सांगाल? नाही, लॉकडाऊनला मी विरोध नव्हता केला. लॉकडाऊन अपरिहार्य असेल तर ते करायला हरकत नाही. फक्त त्यावेळेला जे लोकांचं आर्थिक नुकसान होणार आहे त्यांना शासनाच्या वतीनं काही मदत दिली पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका होती. महाराष्ट्र सरकारने 5.5 हजाराचं पॅकेज जाहीर केलं आणि अंशतः ती मागणी मान्य केली. खरं म्हणजे ही माझी अपेक्षा होती. केंद्र सरकारने आपल्या स्वतःच्या तिजोरीतून लॉकडाऊनमुळे जे प्रभावित होतील ते कर्मचारी, कामगार, व्यापारी, दुकानातले कर्मचारी असतील, हॉटेलातले कर्मचारी असतील, बांधकाम मजूर असतील, असंघटित मजूर असतील, यांना काहीतरी सरकारी तिजोरीतून थोडीशी मदत केली पाहिजे अशी माझी आग्रही मागणी गेली वर्षभर आहे. त्या अंशतः मागणी ती राज्य सरकारनं पूर्ण केलेली आहे. 5,400 रुपयाचं पॅकेज हे स्वतः राज्य सरकारने आपल्या तिजोरीतून दिलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. लॉकडाऊन हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सल्ला दिल्यानंतरच करावा. ही कुणाला हाऊस लॉकडाऊनची नाही आहे. पण जर एका बाजूला रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढत असली तर मात्र नियंत्रण करायला लस हा जरी उपाय असला तरी लसीचा जो गोंधळ चाललेला आहे देशामध्ये तो पाहता आपल्या हातात एकमेव उपाय राहतो आणि तो म्हणजे लॉकडाऊन करणं. मला वाटतं आज मंत्रिमंडळाची बैठक आता चालू आहे. रात्री 8 नंतर आणखी काही निर्बंध ते जाहीर करतील. पण ज्या प्रकारे सेकंड वेव्ह ही दुसरी लाट ज्या गतीनं वाढते आहे तो आपण जर आलेख पाहिला तर छातीत धक्का बसतोय असा आलेख आहे. सर्व राजकीय क्षेत्रातील पुढारी जे लोकांच्या संपर्कात आहेत त्या सर्वांना कोरोना झालेला आहे आणि लशीच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारचा संपूर्ण गोंधळ चाललेला आहे. एका बाजूला लशीची उपलब्धता नाही, मागणी वाढवावी लागलेली आहे पण पुरवठा कमी आहे आणि त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार आहे. लस वितरण केंद्रामध्ये अडचणी निर्माण होणार आहेत आणि यामध्ये मला वाटतं आणखी स्पष्ट नियम आणण्याची गरज आहे. त्यामध्ये लॉकडाऊन हे नाईलाजाने करावं लागेल. पण ते लॉकडाऊन करताना ज्या घटकांच्यावर अनिष्ट आर्थिक परिणाम होणार त्यांचाही विचार केला पाहिजे अशी माझी स्पष्ट आणि आग्रही मागणी आहे. नक्कीच. पृथ्वीराजजी, तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री होतात आणि आताच्या घडीला सरकार पूर्णतः प्रयत्न करत आहे कोरोनाला रोखण्यासाठी, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी. मात्र आताच्या परिस्थितीत लोक जे आहेत ते याला काहीही सहकार्य करत नाहीये. दरम्यान तुम्ही या संदर्भात काय भूमिका घ्याल आणि लोकांनी यासाठी काय करायला हवं, काय सांगाल? मला वाटतं की निर्णय शक्तीमध्ये केंद्रातला निर्णय असेल किंवा स्वास्थ्य मंत्र्यांच्या, आरोग्य मंत्र्यांच्या पातळीवरचा असेल किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरचा निर्णय असेल, अतिशय निर्णायक आपण भूमिका घेतली पाहिजे आणि त्यामध्ये कुठेतरी संदेह, कुठेतरी मागे पुढे कुठे बघतो, करतो, विचारतो असं न करता अगदी गंभीर विचार करून एकदा निर्णय घेतला की तो अतिशय निर्णायक आणि त्याला डिसायसिव्ह असं म्हणतात असा निर्णय घेतला गेला पाहिजे. मग लोकांच्या मनामध्ये संभ्रम राहणार नाही. आज हा ट्रिपल म्युटंट जो आहे, नवीन प्रकारचा जो विषाणू आहे त्याबद्दल अजून आपल्याला शास्त्रज्ञ काही स्पष्ट माहिती देत नाहीत. एक अंदाज बांधायचा चाललेला आहे. हवेतून याचा प्रसार होतोय का, मास्क घातला आणि सोशल डिस्टन्स पाळलं की थांबेल का, तर ते थांबताना काही दिसत नाही. म्हणजे आणखी काहीतरी त्यामध्ये मग हवामानाचा मध्ये ते परिणाम आहे का, तापमानाचा काही परिणाम आहे का, याबद्दल काही स्पष्टता आपल्या मनात नाहीये. त्यामुळे एका बाजूला वॅक्सिनची वाट पाहणं आणि वॅक्सिनचा काही पुरवठा उपलब्ध होत नाही. भारत सरकारनं खूप गाजावाजा केला की भारतात तयार केलेलं वॅक्सिन आहे, पण आता आपल्या समोर आलंय की ते वॅक्सिन तयार करताना जे कच्चा माल जो रॉ मटेरियल लागतो तो परदेशातून, अमेरिकेतून आणावा लागतो आणि अमेरिकेने तो द्यायला नकार दिला की आपल्याकडे वॅक्सिन तयार होऊ शकणार नाही. अशी गोंधळाची परिस्थिती केंद्राची आहे आणि त्यामुळं राज्यात असो केंद्रात असो एक डिसायसिव्ह आणि एक निर्णायक तुम्ही भूमिका घेतली पाहिजे आणि ते लोकांना सांगितलं पाहिजे. त्यामध्ये किंतु परंतु केलं तर लोक मग ऐकणार नाही. लोकांना लॉकडाऊनचा खूप आर्थिक त्रास होतो हे काही कोणाला पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही आणि तो त्रास कमी होण्याकरता राज्य सरकारनं, केंद्र सरकारनं थोडी आपली जबाबदारी, आर्थिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. संबंध पाश्चिमात्य मोठ्या देशामध्ये प्रत्येक राष्ट्रानं आपल्या सरकारी खिजोरीतून खाजगी मजुरांना, खाजगी कर्मचाऱ्यांना
व्यापारी संकुलातील सेल्समन असतील, विक्रेते असतील, त्या सगळ्यांना सरकारी खजिन्यातून थेट रक्कम हस्तांतरित केलेली आहे. अगदी इंग्लंडमध्ये तर तुम्ही हॉटेलात जर आपल्या कुटुंबाबरोबर गेला आणि समजा 2,000 रुपयाचं बिल आलं तर 1,000 रुपयाचं बिल हे इंग्लंडचं केंद्र सरकार तिथं देत आहे. का देत आहे? तर लोकांनी हॉटेलमध्ये जावं, तिथं खर्च करावा, तिथल्या वेटरना, स्वयंपाकांना, तिथं सफाई करणाऱ्या मजुरांना हे पैसे मिळावेत, ही त्यामागची भूमिका आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्याची भूमिका आहे. पण आपल्या देशामध्ये केंद्र सरकार ती भूमिका मानायला तयार नाही. 21 लाख कोटीचे पॅकेजची घोषणा केली, त्यामधले 1-2 लाख कोटी सुद्धा थेट खर्च केलेले आहेत. फक्त बाकीचा तुम्ही कर्ज काढा आणि मग त्यातून तुम्ही आपली प्रगती करा असा उपदेश दिला गेला होता, त्याने काही होणार नाही. नक्कीच. आणि पृथ्वीराजजी, तुम्ही म्हणालात या ठिकाणी उद्धव गोरगरीब ठाकरे जनतेचे प्रचंड यामध्ये हाल होत आहेत आणि त्यांच्यासाठी सरकारनं काही उपाययोजना जरी केल्या असल्या तरी त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, मधल्यामध्ये त्या कुठेतरी अडकून राहतात. यावर सरकार प्रतिबंध ठेवण्यासाठी अपुरं पडतंय का? काय होतंय की कुठलीही योजना अंमलबजावणी आणल्यापूर्वी त्याचे सर्व पूर्व त्याचे उलट सुलट सगळे पैलू जे आहेत ते तपासले गेले पाहिजेत. उदाहरणार्थ मी सांगतो की मागच्या लॉकडाऊन मध्ये काही अत्यावश्यक सेवेची दुकानं चालू ठेवायची आणि इतर बंद करायची असा निर्णय झाला. आता अत्यावश्यक सेवा कोणती याबद्दल संभ्रम आहे. समजा केंद्राच्या राज्य सरकारच्या GR मध्ये डोळे तपासण्याची जी दुकानं आहेत किंवा चष्म्याची दुकानं आहेत त्याला परवानगी दिली होती. काही जिल्ह्यामध्ये त्यांना नकार दिला. म्हणजे मला माहिती आहे की BMC मध्ये, मुंबई महापालिकेमध्ये देखील डोळे तपासण्याची आणि चष्मे विक्रीची दुकानं ही उघडी ठेवण्याकरता सांगितलं होतं. पण काय आमच्या काही जिल्ह्यामध्ये त्यामध्ये त्या अत्यावश्यक सेवेमध्ये त्याचा समावेश नव्हता. असा संभ्रम नसला पाहिजे. केंद्रामध्ये 24 तास बसणारी एखादी समिती 3-4 लोकांची पाहिजे. त्यांनी सारखे कायद्यामध्ये काय काय अडचणी येतील त्या सगळ्यांची फोनवर बसून विशेष जिल्ह्यातल्या काही अडचणी येतील त्यात फोनवर समजावून घेऊन एकदा तो निर्णय घेतला की त्यामध्ये बदल झाला नाही पाहिजे आणि सगळे पैलू विचारात घेऊन आपण निर्णय घेतले पाहिजे. म्हणजे सरकार हे अत्यंत डिसायसिव्ह किंवा निर्णायक अशा भूमिकेमध्ये दिसलं पाहिजे लोकांना. लोकांना त्रास होतोय. माझी दुसरी विनंती हीच आहे की लोकांना जो त्रास होतोय तो त्रास कमी करण्याकरता केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं आपल्या तिजोरीमधून काही घटकांना थेट मदत केली पाहिजे. त्यातून मग लॉकडाऊन तर करावं लागणार आहे. आणि त्याच्याशिवाय हा कोरोना रोखण्याचा काही मार्ग आपल्या हातात आता तरी काही दिसत नाही. वॅक्सिन, लस त्याच्याबद्दल वेगळं राजकारण चाललेलं आहे. पण त्यामुळे वॅक्सिनची पर्याप्त मात्रा उपलब्ध झाल्याशिवाय आणि मग ती अधिक कोणाला द्यायची, म्हणजे एक 80 वर्षाच्या एका कुटुंबाला द्यायची का 20 वर्षाच्या मुलांना द्यायची, ह्याच्याबद्दल जो संभ्रम होणार आहे. कारण मुळातच तुटवडा आहे वॅक्सिनचा आणि मग वाटणी कशी करायची याबद्दल केंद्र सरकारनं काहीच निर्णय घेतलेला नाही. उगाच मोगम सोडून दिलं की सगळ्यांना द्या म्हणून. पण तिथं जर लसीकरण केंद्रात उद्या मारामारी झाली तर त्याला कोण जबाबदार? म्हणजे माझी विनंती एवढीच आहे की जे काही करायचे ते निर्णायक पद्धतीनं चांगला पूर्व विचार करून 1-2-3 तास थांबावं लागलं तरी चालेल, पण निर्णायक असा तुम्ही आदेश काढला पाहिजे. नक्कीच. तर पृथ्वीराजजी, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी समन्वयानं निर्णय घेतल्याचं या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.